पंकज पाटील यांच्याकडून देखील रुपये 500 संकेतसाठी प्राप्त झालेले आहेत। संकेतला देखील विनंती करतोय की संकेतने पुढे यायचंय मंचावरती आणि रोख पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे। महेश पाटील संकेत पाटील या जोडगोळीने RA चहाडे संघाला विजयश्री प्राप्त करून दिलेली आहे। पुन्हा एकदा त्यांचं खूप खूप अभिनंदन। हॅलो, इथे मंगेश पाटील यांना प्रत्येक रेडला जर 1 पॉइंट आणला तर अक्षय पाटील गिरनोळी तसेच वैभव भोईर खरिवली यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचे पारितोषिक त्यांना देण्यात येईल। प्रत्येक रेडला त्यांचे परम मित्र वैभव भोईर व अक्षय पाटील यांच्याकडून प्रत्येक रेडला पॉइंट नेला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे। RA चहाडे संघाचे गुणवंत खेळाडू महेश पाटील आणि संकेत पाटील यांच्यासाठी भरघोस बक्षिसं आलेली आहेत। मी विनंती करतोय आदरणीय उत्तम पाटील यांना की आपण रोख पारितोषिके अक्षय पवार गिरनोई आपले उपसरपंच चहाडे आदरणीय उत्तमजी पाटील यांना विनंती करतो की आपण संकेत पाटील आणि महेश पाटील यांना 6500 रोख पारितोषिक या उभयांना प्राप्त झालेले आहे। रुपये 6500 RA चहाडे संघाचे गुणवंत खेळाडू महेश पाटील संकेत पाटील, क्या बात है। एक जबरदस्त गेमच त्यांनी हादरून टाकलेला आहे। असे महेश पाटील संकेत पाटील यांना रोख 6500 रुपयांचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे। दरम्यान कुणबी कबड्डी लीग 2022 साठी आपणास भरघोस असं आर्थिक सहकार्य देखील लाभलेलं आहे। काल याच ठिकाणी ज्याने उद्घाटन केलं असे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक आदरणीय श्री निलेशजी भगवान सांबरे साहेब हे उपस्थित होते आणि त्यांनी रुपये 1 लाख आपल्या या कुणबी कबड्डी लीग साठी प्राप्त करून दिलेले आहेत। त्याचप्रमाणे या परिसरातील सुप्रसिद्ध दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय विनोदजी दत्तात्रय अधिकारी साहेब नागझरी यांच्याकडून देखील रुपये 50,000 रोख आपणास प्राप्त झालेले आहेत। नावजे येथील सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय दिनेशजी मधुकर पाटील साहेब यांच्याकडून देखील रुपये 25,000 रोख आपणास प्राप्त झालेले आहेत। आदरणीय चंद्रकांतजी मोहन पाटील साहेब यांच्याकडून देखील रुपये 25,000 रोख, तसेच आदरणीय प्रशांतजी प्रभाकर पाटील साहेब उपाध्यक्ष भाजपा यांच्याकडून देखील रुपये 25,000 रोख प्राप्त झालेले आहेत। जिल्हा परिषद सदस्य आदरणीय नीताताई समीर पाटील मॅडम यांच्याकडून देखील रुपये 25,000 रोख आपणास प्राप्त झालेले आहेत। तसेच जिल्हा परिषद सदस्य आदरणीय विनायताई विकास पाटील मॅडम यांच्याकडून देखील रुपये 25,000 रोख आपणास प्राप्त झालेले आहेत। या सर्वांचेच लीग तर्फे मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आहेत। आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थात आपल्या आजच्या या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय खासदार महोदय आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब, जे नेहमी म्हणतात की महत्वाकांक्षेच्या विमानातून भरारी मारल्यास यशाच्या विमानतळावरती आरामदायीरित्या उतरता येतं आणि हेच गुपित सांगत आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मी आदरणीय महोदयांना विनंती करते आपण खेळाडूंना मार्गदर्शन करावं। आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब खासदार। तांदुळवाडी गट लीग आयोजित कुणबी कबड्डी लीग पालघर तालुका या कुणबी समाजाच्या वतीने या ठिकाणी हे सामने आयोजित केले गेले। या मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय, कारण सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्व कुणबी बांधव आणि या संपूर्ण पालघर तालुक्यातील उपस्थित माझे कुणबी बांधव आणि त्यांच्या सगळ्या युवक युवतींना माझं सहृदय मी आपल्या मनापासून आपल्या या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो। तांदुळवाडी गट लीगच्या माध्यमातून या ठिकाणी अत्यंत सिस्टमॅटिक एखादा सरकारी कार्यक्रम सुद्धा, सरकारी कबड्डीचा संघ सुद्धा अशा प्रकारे सामने भरू शकत नाही, अशा प्रकारे सुंदर आयोजन या संयोजकांनी या ठिकाणी केलेलं आहे। कुणबी समाज हा जी नैसर्गिक आपली जी संपत्ती आहे, मग दगड असेल, वीट असेल, ईट असेल, माती असेल किंवा आपण ज्याला आपण नैसर्गिक संपत्तीवरती अवलंबून असणारा या ठिकाणी आणि या कुणबी बांधवांच्या व्यवसायावरती एक
रेतीचा व्यवसाय जर म्हटला, पूर्वी हा रेतीचा व्यवसाय खूप जोरात होता, परंतु काही टेक्निकल ग्राउंडवरती या ठिकाणी या व्यवसायाला या ठिकाणी पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. आणि अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पूर्वी रेतीच्या व्यवसायावरती या ठिकाणी आदिवासी बांधव या ठिकाणी आपलं कुणबी बांधवांच्या व्यवसायावरती अवलंबून असलेला या ठिकाणी डुबकी मारून त्या ठिकाणी रेती काढणारा हा असा आदिवासी बांधव आणि कुणबी बांधव एकमेकांवरती व्यवसायावरती एकमेकांवरती अवलंबून असणारा आणि हा निसर्गाला मानणारा असा हा कुणबी समाज याने खऱ्या अर्थाने कित्येक वर्षापासून ही कबड्डीची जी परंपरा आहे, मला वाटतं ही परंपरा कायमस्वरूपी आपण टिकून ठेवलेली आहे. त्याबद्दल मी खरं म्हणजे या समाजातील सगळ्या युवकांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईनच. इतर समाजाला दिशा देणारा असा हा कुणबी समाज आहे. शेतकरी असेल, त्या ठिकाणी कष्टकरी असेल आणि कुणबी समाजामध्ये एखादी चांगली गोष्ट घडली की त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणारा आदिवासी बांधवाला सुद्धा त्याच्यातून त्या ठिकाणी धडा घ्यावा लागतो. अशा प्रकार हा सुशिक्षित एक स्वाभिमानी असलेला हा कुणबी समाज या ठिकाणी आपली परंपरा मातीतला खेळ हा कायमस्वरूपी आपण जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी या ठिकाणी वैयक्तिक जास्त नाही परंतु एक 50,000 रुपये या ठिकाणी या तांदूळवाडी गट लीगला या ठिकाणी एक मदत म्हणून म्हणा किंवा या ठिकाणी एक खेळाडूंना एक प्रोत्साहित करण्यासाठी या ठिकाणी थोडीशी मी मदत करतो आहे. उत्तमकडे मी देऊन ठेवतो आणि मला खरोखरच या कुणबी बांधवांविषयी मनापासून आदर आहे, आस्था आहे. या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये आपण सिडकोकडनं जर भविष्य काळामध्ये ग्रामीण भागामध्ये सामने भरवण्यापेक्षा या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला कबड्डी आणि क्रिकेटचे किंवा वेगवेगळे सामने भरवण्यासाठी त्या ठिकाणी आपण 25 एकर जागा सिडकोकडनं जिल्हा क्रीडा संघाला या ठिकाणी आपण त्या ठिकाणी प्राप्त केलेली आहे. आणि लवकरच एक आधुनिक स्वरूपाच्या अशा प्रकारचं स्टेडियम आपण जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आपण बांधतो आहोत. मला वाटतं निश्चितच त्याचा चांगला प्रकारे फायदा होईल. पुनश्च मी आयोजक आणि संयोजकांना हे सुंदर सामने या ठिकाणी भरवल्यामुळे पुनश्च त्यांना मी मनापासून धन्यवाद देऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. साहेबांना एकदा विनंती आहे की आपण आपल्या हस्ते देखील आता एक सत्कार पण करायचा आहे. कुमारी तन्वी पद्माकर सुर्वे, राहणार बोरशेती, कृपया आपण पुढे यायचं आहे. आपला सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे. तन्वीबद्दल या ठिकाणी अभिमानाने सांगावंसं वाटतं. आपल्या कुणबी समाजाचा मानबिंदू, जिने यावर्षी सन 2022 मध्ये महाराष्ट्र सब ज्युनियर संघामध्ये तिची निवड झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात. कुमारी तन्वी पद्माकर सुर्वे, कृपया आपण पुढे यायचं आहे. आजच्या या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब यांना विनंती करते की आपल्या हस्ते आपण सन्मानित करायचे या गुणवंत खेळाडूचा, कुमारी तन्वी पद्माकर सुर्वे, राहणार बोरशेती. आदरणीय जितूभाऊ राऊळ यांना देखील विनंती आहे की आपल्या हस्ते आपण सन्मान चिन्ह प्रदान करायचं आहे. खासदार महोदयांनी मायेची शाल प्रदान केलेली आहे. तसेच स्नेहाचा पुष्पगुच्छ देखील कुमारी तन्वी पद्माकर सुर्वे हिला प्रदान केलेला आहे. कुणबी समाजाचा अभिमान कुमारी तन्वी पद्माकर सुर्वे, राहणार बोरशेती. पहिली कुणबी कन्या जिने राष्ट्रीय संघामध्ये स्थान मिळवलेलं आहे अशी पहिली कुणबी कन्या कुमारी तन्वी पद्माकर सुर्वे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत आणि टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन करायचे. पहिली कुणबी कन्या कुमारी तन्वी पद्माकर सुर्वे. आदरणीय खासदार महोदय राजेंद्रजी गावित साहेब आपणा सर्वांची या ठिकाणी रजा घेत आहेत. पुढील व्यस्त कामासाठी ते या ठिकाणून निर्गमन करीत आहेत. आदरणीय खासदार महोदय राजेंद्रजी गावित साहेब त्यांच्या समवेत उपस्थित असलेले मान्यवर देखील या ठिकाणी व्यस्त कामासाठी पुढे जात आहेत. आदरणीय खासदार महोदय हे
कबड्डी खेळातील सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले। पुनश्च एकदा कुणबी कबड्डी लीग तर्फे आदरणीय खासदार महोदयांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार। आदरणीय खासदार महोदय यांनी आपल्या लीग साठी रुपये 50,000 दिलेले आहेत, मनपूर्वक धन्यवाद। धन्यवाद साहेब। नेटाळी गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय दिनेशजी रामचंद्र घरत यांच्याकडून रुपये 2,000 रोख आपणास प्राप्त झालेले आहेत। आदरणीय घरत साहेब आपले मनपूर्वक हार्दिक आभार। मनस्वी प्रमोद पवार हिच्याकडून संकेत पाटील या गुणवंत खेळाडूसाठी रुपये 500 तिने रोख दिलेले आहेत। धन्यवाद मनस्वी पवार। यानंतर मी विनंती करतोय गैलाई वॉरियर्स नावच्या संघाला कृपया संघ मालक आणि स्टार आयकॉन खेळाडू कृपया आपण खेळाडूंचं मानधन घेण्यासाठी कृपया मंचावरती उपस्थित राहायचं आहे। गैलाई संघ गैलाई वॉरियर्स नावच्या संघाला विनंती करतोय आपल्या संघाचे संघ मालक आणि स्टार आयकॉन खेळाडूंनी कृपया खेळाडूंचं मानधन घेण्यासाठी मंचावरती उपस्थित राहावं। सिव्हिल इंजिनियर आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर नेटाडी गावचे सुपुत्र आदरणीय विशालजी धनंजय पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण हे मानधन हे खेळाडूंचं मानधन आपण सुपूर्द करायचे आपल्या सोबत। तसेच गैलाई एंटरप्राइजेस सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय दिनेशजी पाटील साहेब, आपणास देखील विनंती आहे की आपण देखील हे मानधन सुपूर्द करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे। दरम्यान गैलाई वॉरियर्स नावजे या संघाचे संघ मालक स्टार आयकॉन उपस्थित झालेले आहेत आणि हे मानधन सुपूर्द करण्यासाठी सिव्हिल इंजिनियर आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आदरणीय विशालजी धनंजय पाटील साहेब तसेच आदरणीय दिनेशजी मधुकर पाटील साहेब उपस्थित आहेत। धन्यवाद। सन्माननीय अक्षय पवार गिरनोली, वैभव भोईर आणि गिरीसिंग बोईसर यांनी मंगेश करता प्रत्येक चढाईसाठी 500 रुपयांचं इनाम जाहीर केलेलं आहे। आर ए चहाडेचे संघ मालक आणि आयकॉन खेळाडूंनी कृपया मंचावर उपस्थित राहायचं आहे। आर ए चहाडेचे संघ मालक आणि आयकॉन खेळाडू आर्य चॅम्पियन्स चहाडे या संघाचे संघ मालक आदरणीय संकेतजी विलास पाटील साहेब चहाडे, आदरणीय प्रसादजी मधुकर पाटील साहेब चहाडे तसेच आयकॉन आदरणीय संकेतजी विलास पाटील यांना विनंती आहे आपण कृपया मंचावरती यायचे। मी विनंती करतोय तरुण उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय संतोषजी आत्माराम गवळी साहेब तसेच आदरणीय योगेशजी पाटील साहेब पंचायत समिती सदस्य, आपण देखील हे मानधन सुपूर्द करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। आदरणीय संतोषजी आत्माराम गवळी साहेब तसेच आर ए चहाडे संघ मालक आणि आयकॉन खेळाडू यांना आत्ताच मानधन सुपूर्द करण्यात आलेलं आहे। यानंतर साई स्पोर्ट्स सागावे या संघाने देखील मंचावर उपस्थित राहायचं आहे। मी विनंती करतोय साई स्पोर्ट्स या संघाचे संघ मालक आणि आयकॉन खेळाडू कृपया आपण मानधन स्वीकारण्यासाठी मंचावर उपस्थित राहायचं आहे। मी विनंती करतोय राज्य पुरस्कार प्राप्त आदरणीय प्रमोद पाटील सर, आपल्या हस्ते आपण हे मानधन सुपूर्द करायचं आहे।
तसेच आदरणीय भगवान पाटील साहेब आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. तसेच आदरणीय प्रफुल्लजी पावडे साहेब आपण देखील हे मानधन सुपूर्द करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. पुनश्च एकदा विनंती आहे, साई स्पोर्ट्स सागावे या संघाचे संघमालक आदरणीय पंढरीजी पांडुरंग पाटील साहेब सागावे, आदरणीय सुभाषजी वामन गवळी साहेब लालोंडे, तसेच आयकॉन आदरणीय प्रीतमजी मोहन सातवी यांना विनंती आहे आपण कृपया मंचावरती यावं. साई स्पोर्ट्स सागावे या संघाचे संघमालक आदरणीय पंढरीजी पांडुरंग पाटील साहेब, आदरणीय सुभाषजी वामन गवळी साहेब, आयकॉन आदरणीय प्रीतमजी मोहन सातवी, आपणास विनंती आहे आपण कृपया मंचावरती यायचे. साई स्पोर्ट्स सागावे आपणास विनंती आहे, संघ मालक आणि आयकॉन खेळाडूंनी कृपया मंचावरती खेळाडूंचा मानधन स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आणि हे मानधन सुपूर्द करण्यासाठी मी विनंती करतोय महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आदरणीय प्रमोद पाटील सर, त्यांच्या समवेत आदरणीय भगवान पाटील साहेब आपण देखील उपस्थित राहायचं आहे. समवेत आदरणीय प्रफुल्लजी पावडे साहेब, आपल्याला विनंती आहे आपण सुद्धा हा सन्मान आणि हे मानधन प्रदान करण्यासाठी उपस्थित राहावं. कुणबी कबड्डी लीग पालघर तालुका पूर्व विभाग 2022 वर्ष पहिले पर्व पहिले या 8ही संघांनी जबरदस्त असा परफॉर्मन्स या 2 दिवसांमध्ये दिलेला आहे. पुनश्च एकदा या 8ही संघांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओव्हर टू मंथन. धन्यवाद सर. आपण इथे पाहू शकतात पारितोषिक मंगेशसाठी जाहीर होत असताना आपण पाहू शकतात प्रत्येक रेड साठी आणि पॉइंट साठी देखील आपण पाहू शकतात अक्षय पवार गिरनोली, वैभव भोईर खारिवली आणि गिरीश सिंग बोईसर आणि कुणाल कोकणेर यांच्याकडून 500 रुपयांचं रोख इनाम जाहीर केलेलं गेलेलं आहे. पॉइंट जर त्यांना प्राप्त केला तर 500 रुपयांचं इनाम मंगेशसाठी जाहीर केलेलं आहे. नरोत्तम पाटील उर्से यांच्याकडून मंगेश यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. धन्यवाद साहेब. चला आपण सामन्याकडे वळणार आहोत. गुण जर आपण पाहू शकतायत गवळी पॅन्थर्स लालोंडे संघाचे आहेत 6 गुण आणि एसव्ही एव्हेंजर्स संघाचे गुण आहेत 14. एक जबरदस्त घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. प्रचंड प्रमाणात महिला वर्ग देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही शब्द सुमनांनी या स्पर्धेमध्ये कबड्डी लीग मध्ये स्वागत करीत आहोत. मंगेश साठी पुन्हा एकदा रेड साठी 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. अक्षय पवार, गिरीश सिंग, कुणाल कोकणेर आणि अनिल कमारे यांच्याकडून 500 रुपयांचं हे पारितोषिक जाहीर झाले. प्रसाद पाटील बड्डे बॉय आपण पाहू शकतात गिफ्ट त्यांना मात्र त्यांच्या संघाने दिलंय. फायनल मध्ये अरे चॅम्पियन्स साडे संघ दाखल झालाय. अजय पाटील हे देखील आपण पाहू शकतात उपसरपंच साहेब उपस्थित आहेत सहाडी गावचे आणि प्रत्येक गोष्टीकडे मात्र त्यांचं सुंदररित्या असं लक्ष या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. तांदूळवाडी गटामध्ये वसरे या गावात पहिल्यांदाच मात्र 2 वेळेस मॅट वरील स्पर्धा भरवण्याचा मान हा मिळवलेला आहे वसरे या गावाने. अतिशय सुंदररित्या ती स्पर्धा
पाहायला मिळते. अतिशय सुंदररित्या ती स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाली होती वसरे या गावामध्ये. चला आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. जबरदस्त लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. SV अव्हेंजर्स आणि गवळी पॅन्थर्स आलोंडे गुण तालिकेवरती गुण जर आपण पाहतोय काय जबरदस्त सुंदर अद्वितीय. पंच आमच्यापर्यंत दर्शवतील गुण किती मिळतील 4. क्या बात आहे. जबरदस्त 11 आणि 17. पुन्हा एकदा आपल्याला जबरदस्त रंजक घडामोडी ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय पॉइंट्स जर आपण विचार केला गेला तर गुणतालिकेवरती गुण आहेत 17 SV अव्हेंजर्स संघाचे आणि गवळी पॅन्थर्स लालोंडे संघ जर आपण पाहतो 11 या गुणांशी खेळतोय. अतिशय सुंदर जबरदस्त मात्र इथे पॉइंट्स मात्र प्राप्त करत असताना 18 आणि 11 असे गुण आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट हाफ आपण इथे संपुष्ट होत असताना पाहायला मिळतोय. अठरा आणि 11 असे गुण आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण इथे पाटील्स नेटवर्कच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा पाहू शकतो. त्याकरता इंटरनेटची सेवा जी उपलब्ध करून दिली आमच्यापर्यंत बालाजी नेटवर्क संजयजी पाटील दुट्टण यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर मात्र हे वायफाय ची सुविधा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिली. त्यांचे देखील मी अनेक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. याची डोळा असा कबड्डीचा दैदिप्यमान सोहळा चहाडे नगरीमध्ये आपण अनुभवत आहोत. प्रत्येक रेडला जर मंगेश पॉइंट हासिल करतोय तर त्याच्याकरता अक्षय पवार गिरनोळी वैभव भोईर खरिवली वाडा आणि गिरीसिंग बोईसर कुणाल कोकणेर यांच्याकडून 500 रुपयांचं रोख इनाम हे दिलं जाईल प्रत्येक पॉइंट साठी. जर रेड मंगेश मारतायत आणि पॉइंट हासिल करतायत तर त्यांना 500 रुपयांचं रोख इनाम हे दिलं जाईल. त्यांचे ते परम मित्र आहेत आणि ही मित्रांनो पारितोषिक नाहीये, त्यांचं या खेळावरती असलेलं प्रेम आहे आणि खेळाडूंना ऊर्जा देण्याचं कार्य आपल्याला इथे जरूर पाहायला मिळतं. अक्षय पवार वैभव भोईर आणि गिरसिंग आणि कुणाल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. जे बॅरिकेड्सला टेकून आमचे प्रेक्षक राजे उभे आहेत त्यांना देखील विनंती आहे की कृपया करून आपण थोडंसं बॅरिकेड पासून लांब उभे राहा. तुमच्या पाठीमागे देखील प्रेक्षक बसलेले आहेत, त्यांना देखील या सामन्याचा आनंद घेऊ द्या. धन्यवाद. शक्तीचा आणि युक्तीचा असा हा सुंदर सोहळा इथे मात्र कबड्डी लीग आपल्याला पाहायला मिळते. गुण जर आपण पाहतोय 18 आणि 11 असे गुण तालिकेवरती पाहायला मिळतोय. मंगेश पुन्हा एकदा रेड घेऊन गेला आणि त्यांच्याकरता पारितोषिक देखील जर गुण प्राप्त करतात मंगेश तर त्यांना 500 रुपयांचं रोख इनाम जाहीर झालेलं आणि ते पुन्हा एकदा हासिल करत असताना मंगेश त्यांचे परम मित्र जे आहेत अनिल चव्हाण कमारी यांच्याकडून देखील हे अक्षय पवार यांच्या माध्यमातून देखील रिव्ह्यू ची मागणी तिथे केली गेलेली आहे.
मंडळाला 500 रुपये निधी आलेला आहे. अक्षय पवार गिरनोई, गिरीसिंग बोईसर, कृणाल पाटील कोकनेर, अनिल चव्हाण कमारे यांच्याकडनं मंडळाला 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. सॉरी, निधी आलेला आहे. मंडळ त्यांचं शतशः आभारी आहे. चला, इथे आपण प्रेक्षक वर्गांकडे आलेलो आहोत. प्रचंड प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग इथे पाहायला मिळतोय. आमचे परममित्र परेश पाटील देखील आहेत आणि प्रेक्षकांना मी विचारीन कसं वाटतंय हा कबड्डीचा महासंग्राम. सगळे लाजत आहेत. कसं वाटतंय आर्य चॅम्पियन संघ फायनल मध्ये पोहोचलाय आणि कशा पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन, काय म्हणाले या स्पर्धेविषयी? आयोजन नियोजन एकदम जबरदस्त. एक प्लॅटफॉर्म आहे आमच्यासारख्या खेळाडूंना आणि आमच्या गावात मॅच आहेत आणि आमची टीम फायनलला गेली. आमच्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. नक्कीच नक्कीच. चला, आपण पुढे वळणार आहोत. आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग देखील इथे उपस्थित आहेत. तुषार पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत. तुषार साहेब, कशा पद्धतीने या स्पर्धेबद्दल तुम्ही आपल्या भावना या व्यक्त कराल? ह्या तांदूळवाडी आयोजित कबड्डी लीग खूपच सुंदर आयोजन आहे आणि प्रेक्षक बघता असं वाटतं की आता मैदानावर खेळावं, पण ठीक आहे. खूप सुंदर आयोजन आहे, खूप सुंदर नियोजन आहे आणि हे कुणबी समाजाची जे प्लेयर आहेत ते कुठेतरी एक पडद्या आड होत चाललेले आहेत. परंतु आता ह्या लीगमुळे जे कुणबी समाजाचे प्लेयर आहेत त्यांना अगोदर खरोखर त्यांना पुढे खेळायला चान्स मिळेल आणि ही कुणबी समाजाची कबड्डी आहे, ही खरोखर कुणबी समाजाची कबड्डी आहे, ही पुढे जाईल. खूप खूप धन्यवाद देईन मी या तांदुळी गटाला की खूप सुंदर आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि नियोजन केलेलं आहे. थँक्यू. नक्कीच, म्हणजे पुढे जाईल तो देखील कुणबीच असेल. अतिशय सुंदर. जोरदार एकदा या वक्तव्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. इथे आमचे प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असताना आपण कुठल्या संघाला प्रोत्साहन देत आहे? आरे चाडे. आणि तुमचा आवडता खेळाडू कुठला आहे या लीग मध्ये? मंगेश. नक्कीच चांगलं प्रेम या खेळाडूवरती आपल्याला पाहायला मिळतंय. जे पॅराकेटच्या समोर उभे आहेत त्यांना विनंती करेन कृपया करून आपण साईडला व्हायचा आहे. जे समोर आमच्या प्रेक्षक उभे आहेत कृपया करून थोडंसं बाजूला उभे राहा, जेणेकरून जे प्रेक्षक इथे बसलेले आहेत ते देखील या सामन्याचा आनंद घेऊ शकतील. इथे मिलिंद यांच्याकडे मी वळणार आहे, कारण की आमचे परम मित्र, आम्ही गेली अनेक वर्ष त्यांना ओळखतो. इथे आपण कुठल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आलेला आहात? कुठला तुमचा आवडता संघ आहे? कुठला तुमचा आवडता खेळाडू आहे लीग मधील? सर्व संघ आपलेच आहेत, कुणबी समाजाचे संघ आहेत, त्याच्यामुळे सर्व संघ आपलेच आहेत. नक्की जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मिलिंदसाठी. अमर पाटील इथे स्टँड मध्ये उपस्थित आहेत, त्यांच्याकडे आपण वळणार आहोत. कॅमेरा जरा इथे वळवायचा आहे. अमर, कशा पद्धतीने आपण ही कुणबी कबड्डी लीग एन्जॉय करताय?
सॉरी मी प्रश्न नाही ऐकला तुमचा. तुम्ही काय विचारलं का? खूप जास्त एन्जॉय करतोय. अतिशय चुरशीचे सामने बघायला मिळाले. मागचाच जो सामना झाला आरे चहाडे आणि साई स्पोर्ट्स आगावे, अतिशय चुरशीचा सामना आणि खूप जास्त आनंद होतोय. या स्टेजवर आपण आता कुणबी खेळाडू येऊन पोचलेत, त्याचा खूप जास्त आनंद होतोय. हॅलो, तुषार पाटील सागावे यांच्याकडनं मंडळासाठी 500 रुपयाचा भरीव असा निधी आलेला आहे. मंडळ त्यांचं स्वतःच्या आभारी आहे. चला आपण इथे महिला वर्गांमध्ये उपस्थित मोठ्या प्रमाणामध्ये आनंद घेत असताना एक चिमुकली आमच्यापर्यंत आलेली आहे. काय म्हणशील या आपल्या कुणबी समाजाच्या या कबड्डी स्पर्धेबद्दल? म्हणजे मला वाटते की सगळ्यांचे होते आहेत, पण 12 ते 14 वर्षांच्या पोरांचे पण व्हायला पाहिजे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नक्कीच आम्ही तुमच्या ह्या गोष्टीची दखल आमच्या आयोजक कमिटीपर्यंत नक्की पोहोचवू. अतिशय सुंदर, कारण की तन्वी सुर्वे यांना देखील आपण पाहिलंय मोठ्या प्रमाणावरती कबड्डी देखील त्यांच्या माध्यमातून हाताळताना पाहिलेला आहे. आपल्या प्रतिक्रिया आपण 2 शब्दामध्ये कोण व्यक्त करेल या स्पर्धेविषयी? युवक मंडळाच्या महिला प्रतिनिधी आहेत लास्ट आहे. चला आपण आपल्या कॉमेंट्री स्टुडिओकडे पुन्हा एकदा वळणार आहोत. जबरदस्त कबड्डीचा हा रणसंग्राम आजची ही दुसरी रात्र इथे आपल्याला पाहायला मिळते आणि जबरदस्त चुरशीची लढत आपल्याला इथे जरूर अनुभवायला मिळते. आणि आमची आयोजक टीम त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर खूप कमी प्रमाणामध्ये वेळेमध्ये ही सुंदर अशी स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाली चहाडे या क्रीडा नगरीमध्ये. सॉरी, चूकभूल द्यावी घ्यावी. तुषार पाटील सागावे यांच्याकडनं ते 500 रुपयाचा मंडळाला निधी आलेला आहे. मंडळ त्यांचं शतशः आभारी आहे. आणि आमचे कॅमेरा वर्क अतिशय सुंदररित्या राहुल कुंभार तिथे कार्यरत आहेत. संदेश पवार देखील आपल्याला पाहायला मिळतात. नितेश पाटील स्वतः मात्र पाटील्स नेटवर्कचे ओनर इथे पाहायला मिळतात. आणि एक जबरदस्त असा सोहळा आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतात. आणि आपण गुणांकडे जर लक्ष दिलं तर गवळी पॅन्थर्स लालोंडे संघ 15 गुणांनिशी आपल्याला पाहायला मिळतोय आणि एसयू एव्हेंजर्स संघ 19 गुणांनिशी आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज अनंत पाटील लालठाणे यांच्याकडनं सुद्धा मंडळाला 500 रुपयाचा निधी आलेला आहे. सूरज अनंत पावडे यांच्याकडनं मंडळाला 500 रुपये निधी आलेला आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे.
चला पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळणार आहोत. एसी एव्हेंजर्सचे गुण आपण पाहायला गेलं तर झालेले आहेत 20 आणि गवळी पॅन्थर्स लालवंडी संघाचे गुण आपण पाहतोय 16. आणि जबरदस्त इथे मात्र गुण प्राप्त होत असताना आपण पाहतोय 17 आणि 21 दोन्ही संघांना एक एक गुण मात्र जरूर तिथे पाहायला मिळाला. आणि गुण तालिकेवर गुण जर आपण आता पाहायला गेलं तर गवळी पॅन्थर्स लालवंडे संघाचे झालेले आहेत गुण 17 आणि एसवी एव्हेंजर्सचे झालेले आहेत गुण 21. ही स्पर्धा आहे अभिमानाची, ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, ही स्पर्धा आहे मानाची. आणि मानाचा हा करंड कुठला संघ उचलेल याकडे आता मात्र सर्वांचं लक्ष लागलं. उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचले असं म्हणायला हरकत नाही, कारण की या अगोदरच्या सामन्यामध्ये आरे चॅम्पियन्स चहाडी या संघानं फायनल मध्ये थेट प्रवेश मिळवला. आणि आता मात्र देखील प्रेक्षकांचं आणि सर्व मान्यवरांचं देखील लक्ष असेल की कुठला संघ फायनल मध्ये जाऊन धडकेल. क्वार्टर फायनलची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. गवळी पॅन्थर्स लालवंडे आणि एसवी एव्हेंजर्स या दोन संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय गुण तालिकेवरती पाहायला गेलं तर एसवी एव्हेंजर्स संघ 22 या गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि गवळी पॅन्थर्स लालवंडे हा संघ 17 या गुणांवरती पाहायला मिळतोय. मंगेश पाटील किंवा विराज ठाकरे यांनी जर एका चढाईमध्ये 3 गुण मिळवले तर रणजित ठाकूर नावजे उपसरपंच साहेब आहेत त्यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. ऊर्जा वाढवण्याचं काम मात्र अतिशय सुंदररीत्या आपल्याला मैदानाच्या बाहेरून पाहायला मिळतं उपसरपंच साहेब रणजितजी ठाकूर यांच्या माध्यमातून. तर महेश पाटील यांना देखील विसरून चालणार नाहीये, कारण की मैदान जर आपण पाहू शकतो अतिशय सुंदररीत्या मेहनत त्यांनी या मैदानासाठी केली, कारण की लाल मातीचं हे मैदान त्यांनी उपलब्ध केलं होतं. पण काही अडचणी तिथे आल्या आणि त्यानंतर त्यांनी शब्द दिला की मी एका दिवसामध्ये हे मैदान खेळण्यास एका तासात खेळण्यास योग्य असं हे मैदान करीन. आणि अतिशय सुंदर असं मैदान आपल्याला पाहायला मिळते. मंगेश पाटील किंवा विराज ठाकरे यांनी जर एका चढाईमध्ये 3 गुण मिळवले तर श्री रणजितजी ठाकूर नावजे उपसरपंच यांच्याकडून 500 रुपयांचं रोख इनाम दिलं जाईल. जबरदस्त रेड इथे पाहायला मिळते आहे. आणि या स्पर्धेकरता आकर्षक पारितोषिके आपण पाहू शकतोय. प्रथम पारितोषिके तांदळवाडी गट लीग कडून मात्र रोख 1 लाख रुपये आपण पाहू शकतोय. स्वर्गीय श्री महेंद्र रत्नाकर अधिकारी यांच्या स्मरणार्थ श्री रुपेश रत्नाकर अधिकारी यांच्याकडून आपण पाहू शकतोय आकर्षक चषक देखील पाहतायत. आणि स्वर्गीय श्री उमाकांत नरेश सोगले नावजे व स्वर्गीय श्रीमती पार्वती लक्ष्मण पाटील वसरे यांच्या स्मरणार्थ श्री जयेश सुरेश पाटील वसरे यांच्याकडून आकर्षक चषक आपण पाहू शकतोय. तांदळवाडी गट लीग कडून रोख रक्कम द्वितीय पारितोषिक 71,000 रुपये आपण पाहतोय. स्वर्गीय श्री महेंद्र रत्नाकर अधिकारी नागझरी यांच्या स्मरणार्थ श्री रुपेश रत्नाकर अधिकारी यांच्याकडून आकर्षक चषक आपण पाहतोय. आणि स्वर्गीय श्री उमाकांत नरेश सोगले नावजे व स्वर्गीय श्रीमती पार्वती लक्ष्मण पाटील वसरे यांच्या स्मरणार्थ श्री जयेश सुरेश पाटील वसरे यांच्याकडून देखील आपण चषक पाहत आहोत. तृतीय पारितोषिक तांडूवाडी गट लीग यांच्याकडून 25,000 रुपये रोख आपण पाहतोय. आणि स्वर्गीय श्री महेंद्र रत्नाकर अधिकारी नागझरी यांच्या स्मरणार्थ श्री रुपेश रत्नाकर अधिकारी नागझरी यांच्याकडून देखील आपण आकर्षक चषक तृतीय पारितोषिकासाठी पाहतो. चतुर्थ पारितोषिक तांदूळवाडी गट लीग यांच्याकडून रोख रक्कम 25,000 रुपये आपण पाहू शकतायत. आणि स्वर्गीय श्री महेंद्र रत्नाकर अधिकारी नागझरी यांच्या स्मरणार्थ श्री रुपेश रत्नाकर अधिकारी राहणार नागझरी यांच्याकडून आकर्षक चषक आपण पाहतोय. वैयक्तिक बक्षीस जर आपण पाहतो सामनावीर मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय श्री अनिल गजानन पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार विनीत अनिल पाटील राहणार तामसई यांच्याकडून सामनावीरचे आकर्षक चषक ट्रॉफीज आपण पाहिल्यात. अष्टपैलू खेळाडू स्वर्गीय
श्रीमती भानुमती भालचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ श्री हरेश्वर भालचंद्र पाटील यांच्याकडून आकर्षक चषक अष्टपैलू खेळाडूसाठी आपण पाहतोय. उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड याकरिता स्वर्गीय श्री शिवराम यादव पाटील व स्वर्गीय श्री मोतीराम शिवराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मनोहर शिवराम पाटील चहाडे यांच्याकडून चषक व 1000 रुपये आपण पाहू शकतोय. स्वर्गीय मिठू हरीश सातवी यांच्या स्मरणार्थ श्री पंढरी मिठू सातवी राणा हलोली यांच्याकडून चषक आहेत. स्वर्गीय परशुराम ठक्काजी पाटील नावजे यांच्या स्मरणार्थ सौ रुपाली पंढरी सातवी हालोली यांच्याकडून देखील चषक आहेत. उत्कृष्ट मध्यरक्षक साठी आपण पाहू शकतोय स्वर्गीय श्री नामदेव दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार धीरज नामदेव पाटील राहणार गिरनोली यांच्याकडून आकर्षक चषक आहेत. अतिशय सुंदर अशी पारितोषिक आमच्यापर्यंत सुपूर्द केले, त्यांचे देखील आम्ही अनेक धन्यवाद व्यक्त करतो. चला आपण पुन्हा एकदा मॅच कडे वळणार आहोत, सामन्याकडे वळणार आहोत. क्वार्टर फायनलची ही मॅच लढत आपल्याला पाहायला मिळते. गवली पॅन्थर्स आणि एसव्ही अव्हेंजर्स. काय जबरदस्त पकड. तीन पॉइंट तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे. गुण तालिकेमध्ये होतो बदल 22 आणि 29. गवळी पॅन्थर्स लालोंडे संघ 22 गुणांनिशी आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि एसव्ही अव्हेंजर्स संघ 29 गुणांनिशी पाहायला मिळतोय. हॅलो, अक्षय पवार गिरनोई, कृणाल पाटील कोकणेर, गिरीसिंग बोईसर यांच्याकडून आणि मयूर पाटील पालघर यांच्याकडून मंगेशाला 3 गुणांची कमाई केल्याबद्दल 500 रुपयाचं पारितोषिक येतं. प्लीज एकदा टाळ्या वाजवा. तसेच पुन्हा एकदा अक्षय आपण पाहू शकतो रेडर आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त सामना हा मात्र अजूनही समसमान परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अच्युत सातवी हे देखील आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि सचिन सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मीनानाथ धानजी सर हे देखील उपलब्ध असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिव तांत्रिक समिती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे. आणि पुन्हा एकदा इथे आपण पाहू शकतात पॉइंट टेबल वरती मात्र घडामोडी ज्या आहेत त्या सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुपर टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. 31 आणि 22 गुण आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र महेश पाटील सारखी कुठेतरी इथे कामगिरी जी आहे ती करावी लागणार आहे, कारण त्यांनी ज्या पद्धतीने एक चतुर खेळ आपल्याला चहाडे संघाकडनं पाहायला मिळाला संकेत आणि महेशच्या माध्यमातून, तसाच खेळ तर मात्र आता चतुरपणे आपल्याला इथे जरूर करावा लागेल. मंगेश पाटील किंवा विराज ठाकरे यांनी एका चढाईत जर 3 गुण मिळवले तर सन्मान्य श्री रणजितजी ठाकूर नावजे गावचे उपसरपंच आहेत त्यांच्याकडून 500 रुपयांचं रोख इनाम दिलं जाईल. पारितोषिक आपण आमच्यापर्यंत सुपूर्द केलेलं आहे. रणजितजी ठाकूर उपसरपंच आहेत. बावीस आणि 31 असे गुण आपण गुण तालिकेवरती पाहतोय. हॅलो, अक्षय पवार आणि वैभव भोईर परममित्र यांच्याकडून सुद्धा परत त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंगेश पाटील यांना गुणतालिका जर आपण पाहायला गेलो तर गवळी पॅन्थर्स लालोंडे संघाचे गुण आहेत 22 आणि एसव्ही अव्हेंजर्स संघाचे गुण आहेत 33. अतिशय सुंदर असा सामना, सुंदर अशी लढत आपल्याला इथे अनुभवायला मिळते.
उत्तम अशी क्लिअरिटी पाटील्स नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. संबंध महाराष्ट्रभर मात्र भ्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. tenniscricket.in संतोष नाणेकर यांची टीम देखील आपल्याला पाहायला मिळते आणि या पाटील्स नेटवर्क देखील आपल्याला पाहायला मिळाले होते क्रिकॉन कप या स्पर्धेमध्ये PDTSAच्या मैदानावरती. आणि आज आपण इथे या कबड्डी लीगच्या माध्यमातून देखील थेट प्रक्षेपण या स्पर्धेचा आपण पाहतोय. गुण जर आपण पाहतोय गुण तालकेवरती झालेले आहेत 33 आणि SV एव्हेंजर्स या संघाचे आणि गवळी पॅन्थर्स लालोंड या संघाचे 22 गुण तालकेवरती पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त युद्ध मात्र आपल्याला जरूर तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा एक पॉइंट तिथे मात्र पाहायला मिळतोय. 34 पॉइंट्स आपण SV एव्हेंजर्स या संघाचे पाहतोय आणि गवळी पॅन्थर्स लालोंड या संघाकडे आपण पाहायला गेलं तर 22 पॉइंट्स जे आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा एक आनंदाची बातमी इथे आपल्यापर्यंत पोहोचते. पुढच्या रविवारी अर्थातच 13 मार्च 2022 रोजी नावजे येथे सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाच्या माध्यमातून कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. कुणबी वर्ल्ड कप आपण म्हणू शकतात. तरी मात्र सर्व समाज बांधवांना सर्व संघांना विनंती आहे की आपण तिथे त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आणि उपस्थित देखील राहायचं आहे. आणि या स्पर्धेला जर पाहायला गेलं तर अतिशय असं यशस्वी आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतं सहाडे ग्रामस्थांच्या माध्यमातून. कुठल्याही पद्धतीची कमतरता इथे जाणवत नाही. प्रेक्षकांची काळजी घेतली जाते. येणाऱ्या जाणाऱ्यांचं प्रत्येकाचं स्वागत आणि सन्मान यथोचितपणे मात्र केला जातोय. ऑल इज वेल अशी ही स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. गुण जर आपण पाहतोय झालेले आहेत गुण तालकेवरती 36 SV एव्हेंजर्स संघाचे आणि या गवळी पॅन्थर्स लालोंड संघाचे गुण जर आपण पाहायला गेलं तर झालेले आहेत 22. विराज ठाकरे आयकॉन खेळाडू रेडरच्या भूमिकेमध्ये आता मात्र पाहायला मिळतोय. आणि इथे चांगली पकड केली होती मात्र विराज ठाकरे यांनी मात्र काय जबरदस्त पाहायला मिळाला. 40 आणि 32 22 40 आणि 22 40 आणि 22 गुण इथे पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा एक गुण तिथे आपण पाहू शकता. गुण तालिकेवरती बदल होत असताना पाहायला मिळते 41 and 22. पुन्हा एकदा एक सिंगल पॉइंट इथे पाहायला मिळतोय. 42 आणि 22 कुठेतरी एकतर्फी सामना झालाय की काय असं चित्र जरूर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. तुडुंब प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं हे असं स्टेडियम आणि या खेळावरती असलेलं अविरत प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळते या चहाडे क्रीडा नगरीमध्ये. आणि या एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये याच नगरीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार KPL ही स्पर्धा कुणबी प्रीमियर लीग देखील पाहायला मिळेल. आणि तिथे पुन्हा एकदा आमची टीम कार्यरत असेल. पाटील्स नेटवर्कची नितेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम राहुल कुंभार आपल्याला चालू सामन्यात कोणत्या खेळाडूने जरी 2 पॉइंट मारले तर यापुढे कुठल्याही खेळाडूने 2 पॉइंट मारले तर त्या रेड साठी तुषार पाटील सागावे व गिरीसिंग भोईसर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहे.
आणि जी आपण पुढील आठवड्यात स्पर्धा अनुभवणार आहोत नावजे येथे कुणबी कबड्डी वर्ल्ड कप या स्पर्धेला मात्र सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये मात्र आगमन करत असताना आपल्याला ते पाहायला मिळेल. 50 वर्ष त्या स्पर्धेला झालेले आहेत. कबड्डीपटू आपण पाहायला गेलं तर आर्य पाटील यांच्या स्मरणार्थ ती स्पर्धा आपल्याला जरूर अनुभवायला मिळेल आणि ते आपण मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर गुण तालिकेवरती गुण झालेले आहेत. 42 SV एव्हेंजर्स या संघाचे आणि गवळी पॅन्थर्स लालोंडे संघाचे गुण आपण पाहतोय झालेले आहेत 25. चालू सामन्यात विराज ठाकरे याने जर 2 गुणांची कमाई केली तर नावजाचे योगेश पाटील त्यांचे भाऊजी यांच्याकडे त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. गुण जर आपण पाहायला गेलं झालेले आहेत 44 आणि 26. आमचे कॅमेरामन अतिशय सुंदर मात्र कार्य करत असताना जरूर मैदानाच्या आतमध्ये राहुल कुंभार आणि संदेश पवार यांना आपण पाहू शकतात. टाळ्यांचा गजर शिट्या देखील वाजणं जरूर पाहायला मिळत आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जो जिंकेल तो संघ सेमीफायनल मध्ये जाऊन प्रवेश करेल. दोन गुण इथे मात्र प्राप्त केले आहेत 28 आणि 44. पुन्हा एकदा रेडरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतोय अतिशय सुंदर मात्र रेड घेऊन आलेला हा खेळाडू आपण पाहतोय प्रतीक नाईक. गुणतालिका जर आपण पाहतोय 44 आणि 28 एकतर्फी असा सामना जरूर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. किती गुण प्राप्त केलेले आहेत 5 पॉइंट्स आपण पाहू शकतो 33 आणि 44. 33-44. चव्वेचाळीस आणि 33 असे हे गुण आपण पाहू शकतायत. शेवटच्या 2 मिनिटांचा आता खेळ शिल्लक आहे. आता कुठेतरी जादूची कांडी ज्याप्रमाणे फिरते आणि जादू होते त्याचप्रमाणे जादू इथे मात्र लालोंडे संघाला जरूर करावी लागेल. इथे बक्षिसांची खैरात होते. सुयोग पाटील वसरे यांच्याकडनं विराज ठाकरे यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचं खूप खूप आभारी आहे. आमचे फोटोग्राफर देखील आपण पाहू शकतात प्रणय पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम या संपूर्ण 2 दिवसाच्या या महासंग्रामामध्ये क्षणचित्र टिपत असताना आपण पाहतोय. हॅलो, यानंतर होणारा सामन्यासाठी
विराज ठाकरे यांच्यासाठी आणखी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते म्हणजे तुषार भालचंद्र पावडे, बायांचा पाडा खामलोली यांच्याकडनं. त्यांचं सुद्धा मंडळ खूप खूप आभारी आहे. SV एव्हेंजर संघ इथे विजयी ठरलेला आहे. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हारलेल्या संघाचं देखील कौतुक असेल, कारण की त्यांनी देखील अतिशय सुंदर खेळ या कुणबी कबड्डी लीग 2022 पर्व पहिलं मध्ये केलाय. हॅलो